जय श्री माताजी. आजच्या शेवटच्या सत्राची सुरुवात करू आता. हा जो सत्र आहे हा प्रॅक्टिकल सत्र आहे आपला. या सत्रामध्ये आपण पाहू की आपले व्हायब्रेशन्सची अनुभूती ह्याच्यावरती हा पुढचं सत्र आपण करू की कशी आपले व्हायब्रेशन्सची अनुभूती वाढते, काय करण्याने व्हायब्रेशन्सची अनुभूती वाढते ते करून पाहू की त्यांनी किती आपल्याला व्हायब्रेशनमध्ये फरक पडतो. त्याच्या आधी ते प्रॅक्टिकल आपण करू त्याच्या आधी आपण आता एक एक्सरसाइज करू. पुन्हा बसूनच राहायचं, उठायचं नाही आहे. तर ही एक्सरसाइज म्हणजे कशी की आपण माताजींकडनं आता 2 व्हिडिओज लागोपाठ ऐकू. त्याच्यात माताजी आपल्याला वेगवेगळ्या कारणं सांगतात की आपल्याला परमचैतन्य हे जे फील नाही होत किंवा आपल्याला जे परमचैतन्याची अनुभूती नाही होत त्याचे काय कारणं असू शकतात. तर ते वेगवेगळे कारण सांगतील. आणखी ते हेही सांगतील की कशामुळे हे आपले व्हायब्रेशन्स कमी होतात आणि काय केल्याने हे वाढू शकतात. तर दोन्ही गोष्टी आपण नीट लक्ष देऊ. माताजींचं हे लेक्चर ऐकू. आपल्या मराठीमध्ये सबटायटल्स येतील त्याच्यात. आपल्याला एक्सरसाइज म्हणजे ही करायची आहे की काय माताजी सांगतात, कशामुळे आपले व्हायब्रेशन्स कमी होतात किंवा व्हायब्रेशन्सची अनुभूती कमी होते, त्याच्याबद्दल काय काय वेगळ्या माताजींनी गोष्टी सांगितल्या त्या, आणि त्याच्याबरोबर काय आपण करू शकतो हे व्हायब्रेशन वाढवायला ते. तर आपण त्याला नोट डाऊन करू, पॉइंट वाईज नोट डाऊन करू की जसं श्रीमाताजी सांगतात की तुमचं लेफ्ट साईड मध्ये व्हायब्रेशनची अनुभूती कमी तर कॅन्डल ट्रीटमेंट करा. आपण कॅन्डल ट्रीटमेंट हे आपण एक पॉइंट असा लिहून घेतला. असं करून वेगळे काय काय कारणं श्रीमाताजींनी सांगितली आणि काय त्याचे उपाय हे श्रीमाताजींनी सांगितलं हे आपण पाहू. आता ऐकू, सबटायटल्स मध्ये पाहू आणि ते नोट करू. आणि मग त्याच्यानंतर जे सगळ्यात जास्त होतील त्याला आपण इथे बोलू, त्याच्याकडनं ऐकू की काय काय श्रीमाताजींनी सांगितलंय. तर आपली कॉपी, आपलं जे पुस्तक आहे, पुस्तकात जे आपले रिकामे पेज असतील नोट्स लिहिण्याकरता ते काढून घ्या आणि नीट लक्ष देऊन आपण ऐकू माताजींना, सबटायटल्स वाचू आणि नोट करू की काय गोष्टी आहेत ज्यांनी आपले व्हायब्रेशन्स कमी होतात आणि कसं त्यांना वाढवायचं. जय श्री माताजी. The way we get to that, the things woven, just some people, they are. No, you see, to begin with, you see, it has something to do with your nervous, right? It is just some people, they are. No, you see, to begin with, you see, it has something to do with your nervous, right? So if your nervous system is disturbed, you may not feel it at all. For the nervous system, best thing is to do massage. So somebody should massage your back, hands. Also, I have told many a times that you rub your hands with vibrated olive oil quite a lot and rub these things so it will become sensitive. Could be within sensitive. But if they can feel the catches in the body, that means they're all right. Only the Vishuddhi is not all right. Rub the thing on the Vishuddhi, work on Vishuddhi, clear it out. And for Vishuddhi, if you can use, say, butter to rub on the here and rub all these muscles, you see, with that, all these things will work out for your hand. But supposing there's no cool breeze coming out of the head, possibly, then the realization is not established. The other people should say whether there's a cool breeze coming. Because the person who is not realizing may not feel it. Supposing he does not feel it, and you feel it, then you realize only thing is chakra. It's a different category of thing.
Then there are some people whose Kundalini has autism, they are still practicing. Maybe, I don't know if there are. Those people who are unmarried for long, they are very difficult because they never feel a good with marriage, quite a lot like that. But it is not so. They are realized souls in any case. They may not feel it, but they are realized souls. You see? Because a kind of a softness, a kind of a balance is developed after marriage, which is not there. And that's how some people don't feel. There are various reasons. Some people who are ego-oriented more, they should turn their left to the right many a times. They should find it from the hands, you see. One hand is bigger, one hand is small. That means the left side, if it is smaller, that means you have to raise left to the right. You see, from the size of the hands and all that, putting one hand towards the photograph, another hand outside. Work it out in so many ways because you have permutations and combinations of certain mystics. But that doesn't mean you develop this left Vishuddhi by any chance. Because that's the worst thing that can happen. If you develop the left Vishuddhi, then it's a very difficult situation. Now, for this kind of a thing, I think I'll give you a complete lecture on one day. Complete, as to see what permutations and combinations of different chakras can create. Alright? But symptoms are outside. The symptoms are mostly outside. There's no need to, from a personality you can see what it is his best. It's a very big problem with people, that they don't feel the vibrations or they just don't feel it. How many there are like that who never feel any vibration? Never feel. Never. They do that. I know cases. And you never, you have faith sometimes. Alright. But if I get to the action, I think my heart is very far from the hand. But I know the text inside. Move the hands. What work you are doing in the ashram? Alright. You have a left side catch. Alright, you can see clearly. Your right hand is very shiny. The left, there is a problem. You see, these fingers are not so shiny as the things are. You had a left side problem, if you remember it. Alright? So, that's fighting. In the ashram, the vibrations are fighting. That's why if you have pressure will not fight. It will correct it. You will have good. Put your right hand always up and left hand close. It will correct. So whether it is for the seeking or for anything else in the world, first thing is that you must take an attitude of a relaxed witness. If you can do that, then those who are not feeling vibrations will definitely feel. I've seen people on whom I've been working, like Bloomberg. Of course, they were not Bloomberg in that way. I felt very shy that they didn't get the vibration. So I said, all right, today you go and enjoy the flowers in the garden, enjoy the birds, and talk to the sky. Come back. It works out. Because you have it always like this. In Sahaja Yoga, you don't have to achieve anything. Keep it fun. Prepare yourself for that awakening by not preparing it. Be alive. Be. Just be free. Be child. Just that. Which is such a difficult thing to be simple. No elaborations are. Nothing is there.
no preparations as such, except open your heart. Now how do you forget that? Pay attention to your heart. Just pay attention to your heart. You'll be amazed if you start connecting. Just thank you. The toil starts as soon as you pay attention. Tensions will drop off. And you will feel good. So those who saw yogis will come to Sahaja Yoga. As you feel vibrations, should know that the fear that they have. Everybody thinks that there's a show on, like a dog show, like other shows you see. And they come with that idea. There's no show on. It's a thing that you have to achieve yourself, which you achieve that state automatically. Now this is about the surgery who feel that they do not feel any vibration. Maybe sometimes it happens also in some places where the Vishuddhi chakra is very bad and you don't feel anything. So it doesn't matter. As long as you feel peaceful, enjoy it. Why worry about the vibrations? I don't understand. What's the need? If it is not there, well and good. As long as you feel the peace of your spirit, you just put your hands to another person. Especially if you have been to some other gurus and some other meditation centers and all that, where you have been jumping morning till evening. See? You don't want to believe that Sahaja Yoga you get only by sitting quiet. Now there are ways and methods for improving your vibration. As you know, in Sahaja Yoga they are all described. For people who suffer from ego, I think best thing is to put your hands into the eyes, right hand. If you try. But don't prepare. Just put your hand into the eyes sometimes. It may work. And for people who suffer from superego, little bit burning your hand on the candle may help. Just try. Because the hands are not sensitive. So there is a heat or a fluid. Either you are a frozen personality or you are a heated personality. You are not in the center. So if you are a frozen personality, better melt it a little bit. Try. I never said this before because half of you would have done it, I said. But don't burn to have blisters, I am saying. Just a little bit, try to see that if you burn, you'll feel that. The sensitivity. But someone is thinking just now that if you have both the problems, what do you do? There are permutations and complications. Because if you get out of your ego, you have a big superego that comes out. And if you get after your superego, the ego comes. Therefore, the attention has to be brought here. And so you will know what it is here to pick attention. If you can keep your attention here, then you are above it. And if something drops out, it drops out forever because you are standing here. Say if I have a shawl, and somehow I can jump onto that gallery and this shawl falls off, then I never have it, isn't it? Because I'm there and the shawl is down.
So the ascent must take place. If you do not ascend, how do you ascend? Is through your attention. Where is your attention? Ask yourself, where is my attention? जय श्री माताजी. तर लिहिले आपण एक 2 मिनिटं घेऊ. ज्या लोकांनी लिहिलेत नंबरिंगने केलंय, आपण मोजून घेऊ किती पॉइंट लिहिलेत. 1-2 मिनिटात आपण मोजून घेऊ की आपण किती पॉइंट्स लिहिलेत. चला, तर 20 पेक्षा जास्त कोणाचा आहे नंबर? 20 पेक्षा जास्त कोणाचा? 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कोणी लिहिलेत? अच्छा. 15 पेक्षा जास्त? 15 पेक्षा जास्त कोणाचा नंबर आहे? तर 10 पेक्षा जास्त? 10 पेक्षा जास्त किती आहेत तर? 14 पेक्षा जास्त कोणी लिहिले? 14 पेक्षा जास्त कोणी लिहिले? हा, 14 पेक्षा जास्त. 14-1, 14-2, 14-3. दादांना आपण बोलू. दादांचं 14 हे आहे. अच्छा, 10 पेक्षा जास्त आणखी कोणाचे आहेत? अच्छा, ताई किती लिहिले तुम्ही? 11. ठीक आहे. मग एक काम करू की जसं दादा सांगतात ते तुम्ही आपल्या पॉइंट्स मध्ये पहा. जे पॉइंट्स दादांचे सुटले तुमचे आहेत तेव्हा तुम्ही येऊन बोला. ठीक आहे ताई? नर्वस जर डिस्टर्ब असेल तर शिवताई सांगितलं की त्यासाठी मसाज करायचा व्हायब्रेटेड ऑलिव्ह ऑइल. त्यानंतर विशुद्धी चक्र जर खराब असेल तर बटरने मसाज करायचं, जेणेकरून पूर्ण मसल्स रिलॅक्स होतील. त्यानंतर मॅरेजचे वगैरे प्रॉब्लेम असेल, इगो ओरिएंटेड असेल तर मग लेफ्टकडनं राईटकडे बंधन टाकायचे. लेफ्ट विशुद्धी असेल तर थोडंसं क्लिअर करायला थोडं हार्ड असतं ते. शिवताई ते दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगतो असं सांगितलंय. आपल्यामध्ये एक साक्षी भावाचा ॲटिट्यूड नेहमी असला पाहिजे आणि नेचर एन्जॉय करायला सांगितलं आहे. आकाशाकडे पाहून बोलायला, पक्षी आणि झाडं वगैरे बघायला, आणि अशी खूप जास्त प्रिपरेशन न करता जस्ट बी अनप्रिपेअर्ड आणि सिंपल राहून लहान मुलासाठी गोष्टी एन्जॉय करायला सांगितले. आपलं हृदय खोलायला सांगितलं आहे आणि जर खूप त्रास म्हणजे हृदय खुलं नसेल तर त्याकडे लक्ष द्या म्हणून सांगितलं आणि जेणेकरून तो हळूहळू ओपन होईल, मेल्ट होईल. एक मला कम्प्लीटली भेटलं. शिवताईंचं म्हटलं की एक स्टेट असते, जी काही स्थिती असते ती ऑटोमॅटिकली तुम्ही मिळवता. त्यासाठी खूपच जास्त प्रयत्न करायची काही गरज नाही आहे.
इगो जर ज्यांच्यामध्ये खूप जास्त आहे त्यांनी आपला उजवा हात हा बर्फामध्ये टाकायचा आहे. ज्यांना सुपर इगो जास्त आहे त्यांनी आपलं जे काही बोट ते कॅन्डलवर जाळायला सांगितलं आहे तेही कोणत्याही प्रकारची प्रिपरेशन न करता एकदम इन्स्टंट जेव्हाच्या तेव्हा. आणि अटेन्शन ॲसेट जे आहे ते आपल्या अटेन्शनमधनं साध्य होते. ही एक गोष्ट सांगितली. ठीक आहे, तरंगत आपण टाळा वाजवून देऊ. काही पॉइंट्स आहेत जे तुमचे एक्स्ट्रा आहे? सगळेच झाले? हा, एक मिनिट जरा माईक मागे घेऊन जाता का तुम्ही? जोपर्यंत आपल्याला आत्म्याची शांती अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे. छान छान. तर आणखी पण पुष्कळशा गोष्टी श्रीमाताजींनी सांगितल्या आहे आणि ते पण हे लेक्चर आपल्या एनजीबीच्या चॅनलवरही आहे आणि आम्ही पाठवू पण पुढे बुकमध्येही आहे. तर आपण जितक्या वेळा वाचू तितके आणखी पॉइंट्स आपल्याला सापडतील, तितकं आणखीन आपल्याला समजेल की श्रीमाताजींनी काय सांगितलंय. जसं दादांनी सांगितलं बर्फ मध्ये हात घालायचा, राईट साइडेड आपले बर्फामध्ये आणि लेफ्ट साइडेड येतं कॅन्डल ट्रीटमेंट. पण कॅन्डल ट्रीटमेंट करताना श्रीमाताजींनी हेही सांगितलं की थोडे किंवा म्हणजे आपले फफोले येण्या एवढं पण कॅन्डल हे नाही करायचे. तर म्हणजे स्वतःला जाळून नाही घ्यायचं आहे त्यांनी. तर आणि आता आपण कॅन्डलिंग करणार आहे म्हणून ही गोष्ट मला असं वाटतं सांगावी की आपल्या कोल्हापूरमध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा एका दादांनी हे सांगितलं, तो युवाशक्तीचे होते. तर पुण्याला त्यांचं एक म्हणजे कोल्हापूरची पुष्कळ मुलं यायची. ते एक रूम होता म्हणजे फ्लॅट होता, तिथे सगळे युवाशक्तीचेच लोक यायचे. अच्छा, एक पॉइंट राहिला आहे. हो हो हो, चैतन्याची लहरी जाणवत नाही. तर ते आहे श्रीमाताजींनी सांगितलं आहे, बागेत जाऊन फुलांचा आनंद घ्या, आपल्या हृदयाकडे लक्ष द्या, तणाव दूर होऊन चैतन्याची लहरी जाणवतील. बिलकुल बिलकुल. दादांनी तसं लिहिलं होतं पण अगदी बरोबर. श्रीमाताजींनी सांगितलं की अगर तुम्हाला कधी कधी लोकांना जे व्हायब्रेशन्स फील नाही होत, महसूस नाही होत किंवा अनुभूती नाही होत, तर त्यांना श्रीमाताजी सांगतात तुम्ही बागेत जा, फुलं पहा, थोडंसं नेचरला पहा, आकाशाकडे पहा आणि त्यांनी मग आपली स्थिती सुधारण्यात, हे सगळे आपल्या आतले जे डिसबॅलन्स आहे त्याला दूर करण्याकरता सांगितलंय. हां, तर आपण पुढे स्टोरी म्हणजे अशी की हे मुलं सगळे राहायची युवाशक्ती आणि एक दुसऱ्याला सांगायचे की तुझं हे चक्र पकडलं, कॅन्डलिंग करून घे, तू मीठ पाणी करून घे सगळं. तर आता एकाने सांगितलं म्हणे कॅन्डलिंग सुरू केली तर सुरुवातीला गरम चांगलं वाटलं म्हणे, हे चक्र क्लिअर झालं, वरती आला स्वादिष्ठांकडे, हेही जरा जास्त चांगल्याने क्लिअर झालं. हार्टवर येता येता त्याला असं वाटलं की आता काय आत्माच बाहेर येते की काय. उकडून पाहिलं तर पुरता शर्ट जळत होता. कॅन्डलिंग करताना लक्ष ठेवलं की शर्टच पेटला त्याचा. तसंच घेऊन मग सगळ्या त्याला हॉस्पिटल गेलं. ते अशी कॅन्डलिंग पण आपल्याला करायची नाही. डोळे उघडून जरा म्हणजे लक्ष देऊन कॅन्डलिंग करायची. असंच आम्ही आता कॅन्डलिंग करवतो एका ठिकाणी एका एनजीपी मध्ये असं एका मागे बसून आपण कॅन्डलिंग करतो. तर पुढच्या जे केसाला इतकं जास्त त्यांना हे आलं की केसातच घुसवून दिली कॅन्डल. तर तेही करायचं नाही, म्हणजे आपल्याला थोडंसं लक्ष ठेवायचं. दुसरी श्रीमाताजींनी एक गोष्ट सांगितली की अविवाहित लोकांमध्ये थोडंसं हे येतं, तर ते जे युवाशक्ती आहे त्यांनी नोटीस नाही केलं चांगलं. पण युवाशक्ती नाही तर पुष्कळशा एनजीपी मध्ये युवाशक्तीला सगळ्यात जास्त टेन्शन येतं. की श्रीमाताजींनी सांगितलं आमचं तर लग्न अजून झालं नाही आहे. तर असं नाही आहे की लग्न झालं म्हणजे जे लंब्याट समयपर्यंत किंवा पुष्कळ वर्षापर्यंत अविवाहित राहतात त्या लोकांकरता श्रीमाताजींनी सांगितलं. तर म्हणून युवाशक्तीला त्याच्याबद्दल असं टेन्शन घेण्याची गरज नाही. तर हे पुष्कळशा गोष्टी श्रीमाताजींनी सांगितल्या. आम्ही जसं जसं आणखीन त्या लेक्चरला ऐकू पुष्कळशा गोष्टी आणखीन करतील आणि आपल्या त्या मुख्य हे राहील की जे श्रीमाताजींनी सांगितलंय
त्याला आपल्याला करावं लागेल. कारण की केलं नाही तर ते होणार नाही. म्हणजे श्रीमातांनी आम्हाला सांगितलं बर्फात हात घाला, हो आम्हाला माहिती, पण आमची राईट साईड डाऊन आम्ही कधी केलं नाही तर मग त्याचा आम्हाला फायदा होणार नाही श्रीमातांनी सांगून सुद्धा. तर म्हणून ते जे श्रीमातांनी ते ट्रीटमेंट सांगितले किंवा जे उपाय सांगितले त्याला आपण करायला पाहिजे, हे महत्वाचं. तर आता पुढच्या आता प्रॅक्टिकल आपण करू, त्याच्याकरता प्रद्योत भैयाला मी माहिती देतो. जय श्री माताजी.